महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव कुणी साजरा केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल। आज आपण या नवरात्रोत्सवाला नेमकी कुणी सुरुवात केली आणि त्या मागचा इतिहास काय होता हे जाणून घेणारा एक स्पेशल रिपोर्ट बघूया। महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हे सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र सार्वजनिक नवरात्रोत्सव कुणी सुरू केला याबद्दल फारसं कुणाला माहित नाही। महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव बाळासाहेब ठाकरे यांचे पिता प्रबोधनकार ठाकरे यांनी 1926 साली सुरू केला। बहुजनांनाही पूजेचा मान मिळावा म्हणून प्रबोधनकारांनी या नवरात्रोत्सवाला सुरुवात केली। या नवरात्रोत्सवाच्या सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही संबोधित केलं होतं। सुरुवातीला तेव्हाचं काळं मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोकळ्या जागेत त्यांनी नवरात्रोत्सव साजरा केला आणि कालांतरानं हा उत्सव दादरच्या खाणके चाळीमध्ये स्थलांतरित झाला। या खाणके चाळीमध्ये हा उत्सव आजही तेवढ्याच उत्साहामध्ये आणि श्रद्धेनं साजरा केला जातोय। चला तर मग पाहूयात कसा आहे खाणके चाळीतील नवरात्रोत्सव आणि त्याचा इतिहास। दादर पश्चिम विभाग सार्वजनिक नवरात्री उत्सव हा 1926 साली प्रबोधनकार ठाकरे यांनी हा नवरात्री उत्सव सुरू केला होता। तुम्ही बघू शकता त्याच नवरात्री उत्सवाला झी मीडियाने भेट दिलेली आहे। खरं तर ह्या पूर्ण उत्सवाच्या मागे अनेक इतिहास आहे, एक मोठा इतिहास आहे। खरं तर त्यावेळी गणेशोत्सव सुरू झाला होता आणि गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर बहुजन जे लोक आहेत त्यांना मात्र त्या प्रकारे मान दिला जात नव्हता आणि वर्चस्व जे होतं ते वेगळ्या लोकांचं होतं आणि बहुजनांना मान मिळावा किंवा व सर्व धर्मियांना एकत्र आणण्याचा प्रयत्न व्हावा यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी नवरात्री उत्सव साजरा सुरू केला। 1926 साली हे मंडळाची स्थापना झाली होती। एक वेगळ्या उद्देशाने ही स्थापना झाली होती। तुम्ही बघू शकता सुंदर अशी मूर्ती इथे बसवलेली आहे देवी मातेची। आणि जर आपण पाठचा इतिहास बघितला तर पाठीमागे तुम्ही बघू शकता जे मोठे मोठे नेते असतील किंवा मोठे मोठे संत असतील त्याचबरोबर मोठे मोठे कलाकार असतील ह्यांचे पोस्टर्स इथे लावण्यात आलेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंचा पोस्टर असेल, आंबेडकरांचा पोस्टर असेल, लोकमान्य टिळकांचा पोस्टर असेल, सावरकरांचा पोस्टर आहे। असे अनेक पोस्टर इथे लावण्यात आलेले आहेत। ज्ञानेश्वरांचं पोस्टर आहे। असे अनेक पोस्टर इथे लावण्यात आलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व जातीचं एकजूट करणं हा या मंडळाचा उद्देश आहे। 1929 पर्यंत हा उत्सव प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिला आणि त्यानंतर ही परंपरा दादरमधील खाणके चाळीतील रहिवाशांनी आजवर जपलेली आहे। ज्या उद्देशानं प्रबोधनकार ठाकरेंनी नवरात्रोत्सव साजरा केला तोच उद्देश दादर पश्चिम विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळानं आजही कायम ठेवलाय। त्यांचं पूर्वीपासून हे जाती धर्मावर पहिल्यापासूनचा विरोध होता, पण हा उत्सव त्यावेळेला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर सर्व जातीच्या लोकांनी इथे दर्शनाला यायला लागले, पूजा अर्चा करायला लागले। सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा त्रास झाला, पण त्यानंतर कालांतराने लोकांची मतं सुद्धा बदलली गेली। प्रबोधनकार ठाकरे यांनी जे हा उत्सव साजरा करण्याचा बहुजनांसाठी साजरा करावा आणि आम्ही असं भाग्यवान आहोत की त्या उत्सवाचे आम्ही एक छोटेसे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहोत आणि ज्या पूर्वीच्या पिढीने आमच्यावरती जे संस्कार केले, जे शिस्त लावली, त्या शिस्तीनेच आम्ही पुढे चाललो आहोत। भविष्यात आमची ती तरुण मंडळी आहेत ही त्यांनी ती शिस्त पाळतायत आजच्या घडीला। प्रबोधनकारांनी चालू केला उत्सव, त्याच्यामुळे इकडे मराठमोळं किंवा जाती वादक राजकारण कधीच झालं नाही। प्रत्येक जाती धर्माचा माणूस इकडे येतो। मिरवणुकीच्या वेळी पण दर नाक्यावर 50 ते 100 लोक जुडतात आणि हा परंपरेगत उत्सव हा कंटिन्यू असाच चालू आहे। आता हा उत्सव खाणके चाळीतील तरुण पिढी साजरी करते। प्रबोधनकारांनी सुरू केलेला हा उत्सव असाच अविरत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू ठेवणार असं या तरुण पिढीने सांगितलंय। आधीच्या मंडळीने जो आम्हाला विचारांचा वारसा दिलाय, जी शिकवणूक दिली आहे, शिस्तबद्ध पद्धतीने जो नवरात्र उत्सव साजरा करण्याचा आम्हाला जे विचार दिलेत तेच आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय। इथे कधीच आम्ही जातीवाद असा केलाच नाही। इथे मुस्लिम लोक बांधव पण येतात, सगळे दर्शनाला येतात। आम्ही असं म्हणजे कधीच जातीवाद इथे केलाच नाही। सगळ्यांना दर्शनासाठी आम्ही रोखलं नाही, सगळे येऊन पाया वगैरे पडतात। खाणके चाळीतील या देवीच्या दर्शनासाठी आजवर अनेक राजकीय नेते मंडळी आणि कलाकार येऊन गेलेत। ज्या कलाकारांनी या नवरात्रोत्सवामध्ये आपली कला सादर केली ते कलाकार आज यशाच्या उंच शिखरावर आहेत।
1926 साली हा उत्सव सुरू करण्यात आलेला होता. ह्या उत्सवाला आंबेडकर आले होते, अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावलेली आहे. आणि या खरंच उत्सवाचा एक महत्त्व म्हणजे ज्यांनी इथे नाटकं केली, ज्यांनी इथे परफॉर्मन्स केले, ते सर्वच नट आहेत ते स्टार झालेले आहेत. त्यांचा जो आराखडा आहे हा पुढे वरती चढताना दिसलेला आहे. हा एक वेगळा इतिहास आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे ज्या उद्देशाने प्रबोधनकार ठाकरेने हा उत्सव सुरू केलेला आहे त्याचं फलित होताना इथे दिसत आहे. त्याचा कुठेतरी चांगला परिणाम इथे दिसत आहे. आणि ती परंपरा, ती संस्कृती जपताना इथले कार्यकर्ते दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीतच ज्या उद्देशाने हे जो मंडळ सुरू केलेला आहे, जो उत्सव सुरू केलेला आहे, त्याचं फळ मिळालेलं आहे या मंडळाला, असंच आपण बोलू शकतो. आणि खरं तर असेच भावना घेऊन अनेक मंडळं जर मुंबईमध्ये निर्माण झाली तर नक्कीच जातीवादीला एक चांगलं उत्तर मिळू शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.